3 महिन्यापूर्वी या संसर आणि परिसरामध्ये असाच ओढ्याला पाणी येऊन पुराचा धोका झालता। यामध्ये हा परिसर ऊसाच्या क्षेत्राखाली जास्त आहे आणि पशुपालन करणारे लोकांची संख्या इथे जास्त आहे। मकाचं पीक, ऊसाचं आणि त्याच्याबरोबर आता केळीचंही पीक या ठिकाणी घेतलं जातं। असंच नुकसान भरपाई झाली आणि नुकसान भरपाई मिळाली नाही की नुकसान प्रचंड झालं की आमच्या रानाची माती वाहून गेली, पिकाची पिकं वाड्याच्या पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेली। त्यावेळेस या भागाच्या लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, तत्कालीन क्रीडा मंत्री यांनी या भागाचा दौरा केला की त्यांनी रस्त्यावरून पाणी दौरा केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देऊ। आणि ज्यावेळेस ही लोक ज्यावेळेस पार्लमेंटचं सेशन चालू झालं किंवा विधानसभेचं अधिवेशन चालू झालं किंवा विधानसभेच्या अधिवेशनात किंवा पार्लमेंटमध्ये अशी मोठमोठ्यांनी उर बडवत होती की जणू त्यांचं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नाही तर स्वतःचं नुकसान झालं की ज्यावेळेस आम्ही माध्यमांच्या माध्यमातून ज्यावेळेस बघत होतो की आम्हाला असं वाटत होतं की ते आता इतकं मोठमोठ्याने भाषण करतात की उद्याच्याला ज्यावेळेस अधिवेशन संपून ज्यावेळेस लोक माघारी गावाकडे येतील त्यावेळेस आमचं नुकसान भरपाई घेऊन येतील, परंतु असं कुठलीच आम्हाला मदत मिळाली नाही, तुटपुंची मदत मिळाली नाही। या सरकारने फक्त आमचं हसू केलंय, हसू अशा माध्यमातून केलंय की तुम्ही आम्हाला मदत देऊ नका, की कवी कुसुमाग्रज जसं म्हणतात की मोडला जरी संसार मोडला नाही का ना, पाठीवरती हात टाकून लढ म्हणा। तुम्हाला कुणी बोलावायला आलेलं नाही, तुम्ही आला रस्त्यावरून बघितले, पाहणी केली। काल तुमच्या बरोबर पाहणी करण्यासाठी तहसीलदार होते, माननीय प्रांत साहेब होते, माननीय बीडीओ साहेब होते, शासनाचे बरेचसेच अधिकारी होते की तुम्ही त्यांना पंचनाम्याचे आदेश दिले। पण आज संसर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील किंवा संसर मंडल अधिकाऱ्याचे तलाठी असतील की त्यांनी आम्हाला काय सांगितलं, आता मगाशी आम्ही फोनवरती त्यांच्याशी चर्चा केली की आम्हाला कुठलेच अजून पंचनामे करायचे आदेश दिलेले नाहीत। मग पंचनामे करणार कधी, नुकसान भरपाई मागणार कधी आणि हे नुकसान कधी सहन आम्ही भरून येणार? आता हा बघितलं तर भेंडीचा प्लॉट आहे माझा, या भेंडीच्या प्लॉटला मी 25,000 रुपये खर्च करून भेंडी चांगली जोमामध्ये आणली होती। आता पुऱ्याच्या पाण्यामध्ये भेंडी प्रचंड नुकसान झालं, आता त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही। हे नुकसान मागायचं कुणी? आता या आपण जर बघितलं की आम्ही सर्व शेती करणारे, एका जीवाने शेती करणारी तरुण पिढी आहे की दुसऱ्या बाजूला देशामध्ये आर्थिक संकट ओढावलंय की महागाईचा निर्देशांक वाढत चाललाय, दुसऱ्या बाजूला रोजगाराचा प्रश्न मोठा आहे की आम्ही तुम्हाला रोजगार मागत नाही, आम्ही तुम्हाला आमच्या पिकाला हमी भाव मागतो, तुम्ही आम्हाला हमी भाव पण देत नाही। एक तर आसमानी सुलतानी संकटाला प्रत्येक वेळेस आम्ही तोंड देतोय, पण तुम्ही आमची हसू करू नका की आम्हाला यावेळेस तुम्ही आम्हाला निधी द्या, मदत करा। निधी आम्ही तुम्हाला भीक मागत नाही, तर आमच्या कष्टाचं तुम्ही आमचे पालन करते। लोकप्रतिनिधी हा कुणाचा मालक नसतो, तो जनतेचा सेवक असतो। आम्हाला कुठल्याही नेत्याच्या विरोधात आमचं भांडण नाही, आमची त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये हा आक्रोश आहे।